नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मायसेल्फ एच आर नेटारे, असिस्टंट प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज ताराबाद. मी आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल इकॉनॉमिक्स फॉर ऑल यामध्ये स्वागत करतो. आज मी या चॅनलच्या माध्यमातून दुसरा व्हिडिओ आपणासाठी घेऊन येत आहे. तर आज जो व्हिडिओ मी बनवलेला आहे तो आपल्या पुणे युनिव्हर्सिटीच्या ज्या एक्झाम सुरू आहेत तर त्यामध्ये TYBA इकॉनॉमिक्स G3साठी जो पेपर आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग G3, यासाठी मी मॉडेल MCQज मराठीमध्ये बनवलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये जे MCQज दिलेले आहेत ते MCQजचा तुम्ही पूर्णपणे स्टडी केल्यास किंवा त्याचं रीडिंग केल्यास नक्कीच तुम्हाला पेपर सोडवण्यामध्ये हेल्प होऊ शकेल. तर तत्पूर्वी आपण याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आज नक्कीच आता आपण चॅनलला सबस्क्राईब करा, कारण यानंतर मी जी व्हिडिओ बनवणार आहेत ती तुम्हाला सहजपणे उपलब्ध होईल. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया की TYBA इकॉनॉमिक्स G3साठी जे MCQज बनवलेलं आहे ते आपण आता बघूया. तर पहिलं जे MCQ याच्यामध्ये बनवलेलं आहे सिलेबसनुसार, तर त्यामध्ये आहे की आर्थिक विकासाचे निर्देशक कोणते आहेत. तर यासाठी तुम्हाला माहितीच आहे की 4 पर्याय दिलेले असतात. इथे मी जे रेड जे हायलाईट केलेलं आहे तर त्याचं ते आन्सर आहे. ओके, तर यामध्ये पहिला पर्याय आहे की राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ, दुसरा आहे दरोडे उत्पन्नातील वाढ, तिसरा आहे औद्योगिकीकरणातील जास्त प्रमाण आणि चौथा आहे की वरील सर्व. तर याच्यामध्ये जे आन्सर जे आहे तर याचं शेवटचं D हा पर्याय बरोबर आहे, कारण या क्वेश्चन संदर्भामध्ये पहिले जे तिन्ही पण जे निर्देशक आहे ते पूर्णपणे आर्थिक विकासाचे निर्देशक आहे, त्याच्यामुळे चौथा पर्याय यामध्ये बरोबर येतो. दुसरा क्वेश्चन याच्यामध्ये आहे की आर्थिक वृद्धीचा संबंध कोणत्या वाढी संदर्भात असतो. तर पहिला आन्सर आहे की गुणात्मक वाढ, सेकंड आहे संख्यात्मक वाढ, तिसरा आहे गरिबीत वाढ आणि D आहे यापैकी नाही. तर यामध्ये उत्तर जे आहे तर ते आहे संख्यात्मक वाढ, कारण आर्थिक वृद्धीचा अर्थच असा होतो की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जी संख्यात्मक वाढ होते त्याला आर्थिक वृद्धी म्हटलं जातं. त्याच्यामुळे यामध्ये संख्यात्मक वाढ म्हणजेच B हे सेकंड ऑप्शन बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन्स आपण बघूया. पुढचा आहे की आर्थिक वृद्धी हा शब्द कोणत्या देशाशी संबंधित मानला जातो. तर पर्याय त्यामध्ये दिलेले आहेत की विकसित देश, अविकसित देश, उदयोन्मुख देश आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर यामध्ये आन्सर जे आहे की ते एक विकसित देश, कारण आर्थिक वृद्धी ही विकसित देशांसंदर्भातच मानली जाते. कारण ते देश ऑलरेडी विकसित झालेले आहेत आणि त्यांचं राष्ट्रीय उत्पन्न फक्त संख्यात्मक पद्धतीने वाढते, त्याच्यामुळे ही कन्सेप्ट विकसित देशांशी संबंधित आहे. पुढचं आहे की आर्थिक विकास प्रक्रियेत कोणते अडथळे आहेत. पहिलं आहे की लोकसंख्येचे जास्त प्रमाण, नंतर आहे दुसरं आहे की दारिद्र्याचे दुष्टचक्र, तिसरं आहे वाढती बेरोजगारी आणि चौथा आहे वरील सर्व. तर याच्यामध्ये जे अडथळे आहेत तर यामध्ये पहिले जे तिन्ही जे आहेत पर्याय ते पूर्णपणे बरोबर आहेत, म्हणजेच काय की चौथा जो पर्याय आहे की वरील सर्व हा बरोबर आहे. यानंतर सहावा आहे की लोकसंख्येच्या प्रचंड वाढीला काय म्हटले जाते. तर याचं उत्तर आहे पहिलं आहे की लोकसंख्या प्रस्फोट एक ऑप्शन आहे, दुसरा आहे लोकसंख्येची घनता, तिसरा आहे लोकसंख्ये अंकुचन आणि D आहे की वरीलपैकी एकही नाही. तर यामध्ये असं आहे की लोकसंख्येचा जो प्रस्फोट आहे हे पहिलं पर्याय बरोबर आहे, कारण लोकसंख्येची प्रचंड जी वाढ होते विकसित देशांमध्ये आणि विकसनशील देशांमध्ये तर त्याला लोकसंख्येचा प्रस्फोट असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे की शेतीची कमी उत्पादकतेची कारणे कोणती आहेत. तर त्यामध्ये आहे पहिलं ऑप्शन आहे पाण्याचे कमी प्रमाण, दुसरं आहे शेतजमिनीचे विभाजन आणि तुकडीकरण, तिसरं आहे शेतकऱ्यांचे दारिद्र्य आणि चौथं आहे की हे वरील सर्व बरोबर आहे. तर यामध्ये जे उत्तर आहे तर ते D जो पर्याय आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच काय पहिले जे 3 घटक आहे ते पूर्णपणे ही कमी उत्पादकता असण्याची कारण आहेत, त्याच्यामुळे D हा इथे ऑप्शन आलेला आहे. यानंतर दारिद्र्याचे दुष्टचक्र ही संकल्पना कोणी मांडली. तर पहिलं ऑप्शन आहे की रोझेस्टिन रोडान, दुसरं आहे रॅग्नर नर्स, तिसरं आहे अल्फ्रेड मार्शल आणि चौथा आहे D शुम्पेटर. तर याच्यामध्ये उत्तर जे आहे की रॅग्नर नर्स यांनी जी संकल्पना मांडली ती आहे दारिद्र्याचं दुष्टचक्र, कारण त्यांचा विकासाचा जो सिद्धांत आहे तो विकासाच्या सिद्धांताचा पायाच तो हा दारिद्र्याचं दुष्टचक्र आहे, त्याच्यामुळे रॅग्नर नर्स यांची ही संकल्पना आहे.
पुढचा क्वेश्चन बघूया. तो आहे की भांडवल निर्मितीचा दर कमी आहेत कारण उत्पन्नाची कमी पातळी आहे, बचतीचं कमी प्रमाण आहे, सी आहे उत्पन्नातील विषमता आणि डी आन्सर आहे वरील सर्व. तर भांडवल निर्मितीची जी कारणं आहेत तर ती पहिले तिन्ही कारणं बरोबर आहेत, त्याच्यामुळे चौथं जे ऑप्शन आहे वरील सर्व, तर हे ऑप्शन बरोबर आहे. पुढचं आहे की ॲडम स्मिथ यांच्या आर्थिक विकास सिद्धांतात कशाला जास्त महत्त्व दिले आहे. पहिलं ऑप्शन आहे श्रम विभागणी, बी आहे आंतरराष्ट्रीय व्यापार, सी आहे गुंतवणूक आणि डी आहे यापैकी नाही. तर पहिलं ऑप्शन जे आहे याचं आन्सर आहे की श्रम विभागणी. याचा आन्सर आहे ते श्रम विभागणी. कारण ॲडम स्मिथ यांनी जो विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे त्याचा पाया जो आहे तो श्रम विभागणी आहे. कारण श्रम विभागणीमुळे जे फायदे मिळतात त्यामुळेच काही की आर्थिक विकासाला गती मिळते, त्यामुळे श्रम विभागणी हे आन्सर इथं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की निरहस्तक्षेप धोरण हे कोणाच्या सिद्धांताचे वैशिष्ट्य आहे. तर पहिलं ऑप्शन आहे रॅग्नर नर्क्स, दुसरा आहे ॲडम स्मिथ, तिसरा आहे शुम्पीटर आणि चौथा आहे जे.एम. केन्स. तर निरहस्तक्षेप धोरण हे जर म्हटलं तर हे सनातनवादी धोरणाचं वैशिष्ट्य आहे. तर ॲडम स्मिथ यांनी निरहस्तक्षेप धोरणाचा त्यांनी असं म्हटलं होतं की अर्थव्यवस्थेमध्ये सरकारने निरहस्तक्षेपाचं धोरण स्वीकारलं पाहिजे. त्याच्यामुळे ॲडम स्मिथ यांची ही कन्सेप्ट आहे की निरहस्तक्षेप धोरण, आणि त्यांनी जो सिद्धांत मांडला त्याच्यामध्ये निरहस्तक्षेप धोरण हे त्यांच्या सिद्धांताचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे इथं बी हा पर्याय बरोबर आलेला आहे. पुढचं आहे की रिकार्डोने राष्ट्रीय उत्पन्नाला खालील कोणत्या 3 भागात विभाजित केले आहे. तर पहिलं ऑप्शन आहे गुंतवणूक खंड आणि किंमत, बी आहे मजुरी खंड आणि नफा, तिसरा आहे भांडवल खंड आणि उत्पादन आणि डी आहे वरीलपैकी नाही. तर याच्यामध्ये दुसरा जो ऑप्शन आहे की मजुरी खंड आणि नफा हे जे आहे की रिकार्डोने राष्ट्रीय उत्पन्नाबाबत असं म्हटलं आहे की राष्ट्रीय उत्पन्नाचं जे वाटप जे आहे ते मजुरी म्हणजेच कामगार, खंड म्हणजे जो जमिनीचा जो मालक आहे तो, आणि नफा म्हणजे जो संयोजक आहे. तर या तिघांमध्येच राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप केलं जातं, म्हणून इथे हा जो दुसरा पर्याय आहे हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे की संपत्तीची प्रगती हा ग्रंथ कोणी लिहिला आहे. तर संपत्तीची प्रगती हा जो आहे की हा ग्रंथ हा माल्थस यांनी लिहिलेला आहे. ओके, बाकी ॲडम स्मिथ, जे.एम. केन्स किंवा रिकार्डो यांनी हा ग्रंथ लिहिलेला नाही, त्याच्यामुळे सी हा जो पर्याय आहे हा राईट आहे. पुढचा आहे की कार्ल मार्क्स यांचा हा सिद्धांत प्रसिद्ध आहे. पहिला आहे की असमतोल विकासाचा सिद्धांत, दुसरा आहे अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत, सी आहे नवप्रवर्तक सिद्धांत आणि डी आहे निरपेक्ष खर्च सिद्धांत. तर यामध्ये कार्ल मार्क्स यांचा अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत हा प्रसिद्ध आहे. कारण असमतोल विकास हा त्यांचा सिद्धांत नाही, हा हर्षमन यांचा सिद्धांत आहे. नवप्रवर्तक सिद्धांत शुम्पीटर यांचा आहे. निरपेक्ष खर्च सिद्धांत हा ॲडम स्मिथ यांचा आहे. त्याच्यामुळे अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत हा जो आहे हा कार्ल मार्क्स यांनी मांडलेला आहे. पुढचा चौथा आहे 14वा, त्यामध्ये आहे की शुम्पीटरचा आर्थिक विकासाचा सिद्धांत या संकल्पनेवर आधारित आहे. तर पहिला आहे अतिरिक्त मूल्य, बी आहे अधिक उत्पादन, सी आहे नवप्रवर्तन आणि डी आहे प्रभावी मागणी. आता या आधीचाच आपण जो क्वेश्चन बघितला तर त्याच्यामध्ये होतं की कार्ल मार्क्स यांचा सिद्धांत कोणता प्रसिद्ध आहे, तर तो होता की अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत. त्याच्यामुळे या 14व्या क्वेश्चनमध्ये अतिरिक्त मूल्य हे येणारच नाही, त्याच्यामुळे अधिक उत्पादन हे पण येणार नाही. तिसरा जो पर्याय आहे नवप्रवर्तन हा सिद्धांत शुम्पीटरचा जो सिद्धांत आहे तो नवप्रवर्तन या संकल्पनेवरती आधारित आहे. प्रभावी मागणी हे जे आहे हा सिद्धांत किंवा प्रभावी मागणी हे जे वैशिष्ट्य आहे केन्स यांच्या सिद्धांताचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे इथे नवप्रवर्तन हा पर्याय बरोबर आहे. पुढचा आहे की 15वा क्वेश्चन असा आहे की बेकारांची राखीव फौज व वर्गसंघर्ष या संकल्पना कोणी मांडल्या आहेत. पहिलं ऑप्शन आहे माल्थस, दुसरा आहे शुम्पीटर, तिसरा आहे जेबिसे आणि डी आहे कार्ल मार्क्स. तर यामध्ये की राखीव फौज, बेकारांची राखीव फौज व वर्गसंघर्ष ही जी संकल्पना ही कार्ल मार्क्स यांनी मांडलेली. कारण माल्थस, शुम्पीटर, जेबिसे यांनी अतिरिक्त मूल्याबाबत विश्लेषण केलेलं नाही,
ते विश्लेषण कार्ल मार्क्स यांनी केलेलं आहे. आणि अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत सांगताना त्यांनी बेकाराची राखीव फौज आणि वर्गसंघर्ष या गोष्टी मांडलेल्या आहेत. त्याच्यामुळे इथे कार्ल मार्क्स हे उत्तर येतं. पुढचं आहे की नफ्याच्या दरात वाढ करणारे कोणते घटक कार्ल मार्क्स यांनी सांगितलेले आहेत. पहिलं आहे ए ऑप्शन आहे शोषणाची तीव्रता जास्त असते. बी आहे मजुरीचे दर कमी असतात. सी आहे सापेक्ष अतिरिक्त लोकसंख्या वाढ. आणि डी आहे वरील सर्व. तर याच्यामध्ये हे जे तिन्ही जे पर्याय आहेत पहिले ते पूर्णपणे बरोबर आहेत. त्याच्यामुळे चौथा पर्याय इथं बरोबर म्हटलेलं आहे की वरील सर्व, कारण नफ्याच्या दरामध्ये वाढ या 3 घटकांमुळे होत असते. पुढचा आहे 17वा क्वेश्चन आहे की शुम्पीटरच्या मते भांडवलशाही अर्थव्यवस्थेत आर्थिक विकास हा टिंबच्या माध्यमातून घडून येतो. तर तो कोणत्या माध्यमातून घडून येतो? पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे की तेजी मंदीच्या चक्राच्या माध्यमातून. दुसरा आहे अतिरिक्त मूल्याच्या माध्यमातून. सी आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून. डी आहे अतिरिक्त लोकसंख्येच्या माध्यमातून. तर शुम्पीटर यांचं जे जो सिद्धांत मांडलेला आहे त्यांनी असं म्हटलं आहे त्यामध्ये की तेजी मंदीच्या चक्राच्या माध्यमातून अर्थव्यवस्था विकासाकडे वाटचाल करते किंवा अर्थव्यवस्थेचा विकास घडत असतो. त्याच्यामुळे पहिला जो पर्याय आहे की तेजी मंदीच्या चक्राच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकास घडून येतो. तर पहिलं ऑप्शन इथं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की प्रबळ चालना सिद्धांत कोणी मांडला आहे? तर प्रबळ चालना सिद्धांत हा ऑप्शन दिलेला आहेत की रोजर्सन रोडान, सॅम्युएल्सन, दुसरं ऑप्शन आहे सी हर्षमन आणि डी आहे सिंगर. तर याच्यामध्ये प्रबळ चालना सिद्धांत हा आपणाला माहीत असेल आणि तो खूप प्रसिद्ध सिद्धांत आहे रोजर्सन रोडान यांचा. तर म्हणून पहिलं ऑप्शन रोजर्सन रोडान यांचं दिलेलं आहे. तर ते आन्सर राईट आहे. पुढचा परत आहे की 19वा की प्रबळ चालना सिद्धांतानुसार आर्थिक विकासासाठी काय गरजेचे असते? पहिलं ऑप्शन आहे जास्त कामगार. बी आहे बचतीचे जास्त प्रमाण. आणि सी आहे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक. डी आहे वरीलपैकी नाही. तर इथे कन्फ्यूज करण्यासाठी एक प्रॅक्टिस म्हणून मी हा क्वेश्चन टाकलेला आहे की इथं डी जो दिला आहे की वरीलपैकी नाही, की परीक्षेमध्ये असं येऊ शकतं. त्याच्यामुळे काय की इथे कन्फ्यूज होऊ शकते विद्यार्थी. त्याच्यामुळे इथं जो आन्सर आहे की मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक हा राईट पर्याय आहे. तर प्रबळ चालना असा सिद्धांत सांगतो की अर्थव्यवस्थेमध्ये विकास करायचा असेल तर एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे गरजेचे असते. म्हणून सी हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा आहे की प्रबळ चालना सिद्धांतामध्ये कोणती अविभाज्यता विचारात घेतली जाते? पहिला आहे उत्पादन क्षेत्रातील अविभाज्यता. दुसरं आहे मागणीची अविभाज्यता. सी आहे बचतीच्या पुरवठ्यातील अविभाज्यता. आणि डी आहे वरील सर्व. तर याच्यामध्ये चौथा जो पर्याय आहे वरील सर्व, तर हा पर्याय बरोबर आहे. कारण प्रबळ चालना सिद्धांतामध्ये 3 अविभाज्यता दिलेल्या आहेत आणि उत्तरामध्ये 3ही अविभाज्यता दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे चौथा जो ऑप्शन आहे वरील सर्व हे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया की संतुलित विकासाच्या दृष्टिकोनाचे प्रवर्तक कोणाला म्हटले जाते? ऑप्शन आहे ए रॅग्नर नर्स. बी आहे हर्षमन. सी आहे शुम्पीटर. डी आहे रोस्टोव. तर संतुलित विकास जर म्हटलं तर संतुलित विकासामध्ये 3 ते 4 अर्थतज्ज्ञांनी संतुलित विकासामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. परंतु मेन दृष्टिकोन की ज्यांनी समर्थनच केलं नाही, तर ज्यांनी त्याला साथ पण दिली की नाही ते खरं त्यांनी मांडला की हा संतुलित विकास असला पाहिजे. तर ही जी संकल्पना आहे तर ते रॅग्नर नर्स यांनी मांडलेलं आहे. म्हणून पहिलं ऑप्शन रॅग्नर नर्स हे इथे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की संतुलित विकास म्हणजे काय? तर ऑप्शन दिलेलं आहे की एकाच क्षेत्रात जास्त गुंतवणूक करणे. बी आहे वेगवेगळ्या क्षेत्रांचा एकाच वेळी विकास करणे. सी आहे ठराविक क्षेत्रांचा विकास करणे. आणि डी वरीलपैकी नाही. तर संतुलित विकासाचा अर्थ असा होतो की वेगवेगळे जे क्षेत्र आहे त्या वेगवेगळ्या क्षेत्रांचा एकाच वेळी विकास केला तर तो संतुलित विकास झाला असं म्हटलं जातं. म्हणून इथं बी जे ऑप्शन आहे की वेगवेगळ्या क्षेत्रांचा एकाच वेळी विकास करणे त्यालाच संतुलित विकास म्हटलं जातं. म्हणून सेकंड ऑप्शन जे आहे ते बी ते इथे राईट आहे. पुढचं आहे 23वा क्वेश्चनचा होतं आहे की असंतुलित विकास म्हणजे काय? किंवा असंतुलित विकास म्हणजे डॅश डॅश होय किंवा याला म्हटलं जातं. तर त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन आहे की एकाच क्षेत्रात जास्त गुंतवणूक करणे. बी आहे की वेगवेगळ्या क्षेत्रांचा एकाच वेळी विकास करणे.
सी आहे ठराविक निवडक क्षेत्रांचा सखोल विकास करणे, डी आहे वरीलपैकी नाही. ओके, तर यामध्ये असंतुलित विकास म्हणजेच काय की सगळ्याच क्षेत्रांचा विकास न करता ठराविक निवडक क्षेत्र घ्यायचे आणि त्यांचा जास्तीत जास्त सखोल विकास करायचा. तर सी जो पर्याय आहे की ठराविक निवडक क्षेत्रांचा सखोल विकास करणे हे इथं दिलेलं आहे आणि ते राईट आहे. पुढचा क्वेश्चन बघूया की असंतुलित विकास म्हणजे हा दृष्टिकोन कोणी मांडलेला आहे. तर असंतुलित विकास हा जो दृष्टिकोन आहे तर तो हर्षमन यांनी मांडलेला आहे. कारण पर्याय जे दिलेले आहेत की रॅग्नर, नर्स, शुम्पीटर किंवा रोस्टर, तर रॅग्नर, नर्स यांनी आता आपण मागच्याच क्वेश्चन्समध्ये बघितलं की त्यांनी संतुलित विकास मांडलेला आहे. शुम्पीटर यांचा नवप्रवर्तनाचा सिद्धांत आहे, रोस्टव यांचा संतुलित विकासाचा आहे. त्याच्यामुळे हर्षमन यांनी असंतुलित विकास दृष्टिकोन मांडलेला आहे. पुढचा क्वेश्चन बघूया की अविकसित व विकसनशील देशांची आर्थिक स्थिती बघता कोणता विकास दृष्टिकोन योग्य आहे. आता हा सिलेबसवरती एक ॲप्लिकेबल क्वेश्चन टाकलेला आहे की तुम्हाला स्वतःचं इथं मत द्यायचं आहे किंवा स्टडी करून तुम्हाला असं काय वाटतं किंवा सिद्धांतामध्ये पण दिलेलं आहे की अविकसित किंवा विकसनशील देशांसाठी कोणता सिद्धांत योग्य आहे. तर त्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे. पहिला आहे की प्रबळ चालना सिद्धांत, दुसरा आहे संतुलित विकास, सी आहे असंतुलित विकास आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर इथं कन्फ्यूज करण्यासाठी किंवा असे क्वेश्चन्स येऊ शकतात म्हणून त्यासाठी हा क्वेश्चन्स मी दिलेला आहे. तर इथे सी असंतुलित विकास हे जे उत्तर आहे हे बरोबर आहे. कारण अविकसित किंवा विकसनशील देशांमध्ये तुम्ही प्रबळ चालना सिद्धांत किंवा संतुलित विकास हा योग्य पर्याय होऊ शकत नाही किंवा यानुसार तुम्ही विकास करू शकत नाही. कारण रिसोर्सेस कमी असतात म्हणून ठराविक क्षेत्रांमध्ये जर तुम्ही जास्त डेव्हलपमेंट केली तर त्याच्यामुळे विकासाला जास्त चालना मिळू शकते. म्हणून असंतुलित विकास हा पर्याय इथं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया की निर्णायक किमान प्रयत्न सिद्धांत कोणी मांडलेला आहे. तर याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे हर्षमन, दुसरं ऑप्शन बी दिलेलं आहे नेल्सन, सी आहे शुम्पीटर आणि डी आहे लिबेनस्टाईन. तर निर्णायक किमान प्रयत्न हा जो सिद्धांत आहे तर हा लिबेनस्टाईन यांनी मांडलेला आहे. कारण त्याने असं म्हटलं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात ते जर तुम्हाला दूर करायचे असतील तर त्यासाठी किमान निर्णायक प्रयत्न काहीतरी करणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी हा सिद्धांत मांडला. तर डी ऑप्शन दिलेलं आहे की लिबेनस्टाईन यांनी निर्णायक किमान प्रयत्न सिद्धांत मांडलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे लिबेनस्टाईन यांच्या मते अविकसित देश हे डॅश असं म्हटलेलं आहे की कशामध्ये अडकलेले असतात. तर ऑप्शन दिलेला आहे की ए आहे मागणीच्या कमतरतेमध्ये, बी आहे दारिद्र्याच्या दुष्टचक्रात, सी आहे अल्प उत्पन्न संतुलन सापळ्यात आणि डी आहे वरीलपैकी नाही. तर यामध्ये आता इथं तिन्ही जे आन्सर आहेत ते एकसारखे आहेत. म्हणजे काय की ते वैशिष्ट्ये आहेत अल्पविकसित देशांची किंवा अविकसित देशांची. परंतु इथे महत्त्वाचं काय की लिबेनस्टाईन यांचं मत काय त्यांनी काय म्हटलेलं आहे ते उत्तर इथं आपल्याला शोधणं गरजेचं. म्हणून त्यांनी त्यांच्या मतानुसार काय आहे की त्यांच्या मते अल्प उत्पन्न संतुलन सापळ्यात हे अविकसित देश अडकलेले आहेत. ओके, म्हणजेच काय की या देशांचं राष्ट्रीय उत्पन्न आणि लोकसंख्या याच्यामध्ये काय झालेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न जे आहे आणि त्याच्यापेक्षा लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे. त्याच्यामुळे काय होतं की दरोडे उत्पन्न कमी राहतं म्हणून अल्प उत्पन्न राहतं आणि या अल्प उत्पन्नाच्या सापळ्यामध्ये हे देश अडकलेले आहेत. म्हणून तिसरा जो पर्याय आहे सी तो इथे बरोबर आहे. पुढचा बघूया प्रश्न, तर तो आहे एखादा देश गरीब आहे कारण तो गरीब आहे हे विधान कोणत्या अर्थतज्ञाने केले आहे. तर हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असू शकतो कारण एक्झाममध्ये असे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर म्हणून त्याने म्हटलेलं आहे की एखादा देश गरीब आहे कारण तो गरीब आहे. तर हे कोणाचं विधान आहे. तर आन्सर दिलेला आहे. ए आहे रोजर्सन रोडन, बी आहे आर्थर लुईस, सी आहे रॅग्नर नर्स आणि डी आहे सिंगर. तर याच्यामध्ये रॅग्नर नर्स यांनी जो दारिद्र्याचं दुष्टचक्र जी संकल्पना मांडली होती त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे त्यांनी की एखादा देश गरीब आहे कारण तो गरीब आहे. म्हणजेच काय, तो देश आत्ता गरीब का आहे कारण तो आधी पण गरीब होता म्हणून तो आत्ता गरीब आहे. म्हणून हे विधान जे आहे हे रॅग्नर नर्स यांनी केलेलं आहे. म्हणून तिसरा पर्याय
हा इथे परफेक्ट किंवा राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, आर्थिक विकासात विदेशी भांडवलाची आवश्यकता असते कारण पहिला ऑप्शन आहे दारिद्र्याचं दुष्टचक्र तोडता येते, बी आहे नैसर्गिक साधनांचा पर्याप्त वापर होतो, सी आहे उत्पादनात वाढ होते आणि डी आहे वरील सर्व. आता पहिले तिन्ही जे ऑप्शन आहेत ते बरोबर आहेत, कारण आर्थिक विकास जर करायचा असेल तर अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये विदेशी भांडवलाची गरज जास्तीत जास्त असते. त्याच्यामुळे काय होतं की हे दारिद्र्याचं दुष्टचक्र तुम्ही तोडता येऊ शकतं. नैसर्गिक जी साधन संपत्ती आहे तिचा तुम्ही वापर पण करू शकता आणि त्यामुळे उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते. म्हणून तीनही ऑप्शन बरोबर आहेत. म्हणून डी जो पर्याय आहे तो म्हटलेला आहे की वरील सर्व, म्हणून वरील सर्व हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की विकसनशील देशांमध्ये विदेशी भांडवलाच्या कोणत्या समस्या निर्माण होतात. ओके, तर यामध्ये पहिलं ऑप्शन आहे की राजकीय दबाव असतो, बी आहे अयोग्य तांत्रिक कौशल्य, सी आहे अग्रक्रमांचा विपर्यास आणि डी आहे वरील सर्व. आता इथे विदेशी भांडवलामध्ये जेव्हा विकसित देशामध्ये विदेशी भांडवल आणायचे असते तर त्यामध्ये या तीनही समस्या ज्या आहेत ए बी सी या तीनही समस्या उद्भवतात, निर्माण होतात. त्याच्यामुळे चौथा जो पर्याय आहे तो वरील सर्व हा इथे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की 31 विकसनशील देशांमध्ये विदेशी भांडवलामुळे व्यवहार तोलाची समस्या निर्माण होते कारण गुंतवणुकीमुळे उत्पन्न वाढते, वस्तूंची मागणी वाढते, वस्तूंचा पुरवठा जास्त वाढत नाही, डी आहे वरील सर्व. आता यामध्ये इम्पॉर्टंट असं आहे की व्यवहार तोल म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर व्यवहार तोल म्हणजेच काय की एक्सपोर्ट आणि तुमचं करंट अकाउंट चालू खाते आणि भांडवली जे खाते आहेत याच्यामध्ये जेव्हा तूट निर्माण होते त्यावेळेस ते कशामुळे होते, तर काय होतं की जेव्हा विदेशी भांडवल येतं त्यामुळे विदेशी भांडवलामुळे गुंतवणूक वाढते. म्हणजे गुंतवणुकीमुळे काय होतं की लोकांच्या हातामध्ये उत्पन्न जातं, पैसा जातो, उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढल्यामुळे मागणी वाढते पण काय की लोकांच्या हातामध्ये पैसा गेल्यामुळे मागणी लगेच वाढते परंतु वस्तूंचा पुरवठा लगेच वाढत नाही. आणि त्यातल्या त्यात काय होतं की एक्सपोर्ट पण करता तुम्ही, त्याच्यामुळे काय होतं की देशी बाजारपेठेमध्ये वस्तूंचा पुरवठा कमी होतो. त्याच्यामुळे काय होतं की यासारख्या समस्या, व्यवहार तोलाची समस्या निर्माण होते. ओके, तर डी जो ऑप्शन दिलेला आहे वरील सर्व, तर हा ऑप्शन या प्रश्नासाठी बरोबर आहे. क्वेश्चन आहे की विकसित देशातील कंपन्या अविकसित देशात उपकंपन्या सुरू करून प्रत्यक्ष गुंतवणूक करतात, यास काय म्हटले जाते किंवा काय म्हणतात. तर पहिलं ऑप्शन आहे की प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक, दुसरा आहे अप्रत्यक्ष परकीय गुंतवणूक, सी आहे सार्वजनिक विदेशी गुंतवणूक आणि डी आहे यापैकी नाही. तर विकसित देशामधल्या ज्या कंपन्या आहेत, ज्या मल्टीनॅशनल कंपन्या असतात त्या अविकसित देशांमध्ये त्यांच्या ब्रांचेस किंवा शाखा सुरू करतात म्हणजेच गुंतवणूक करतात. तर त्यांना काय म्हटलं जातं की प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. म्हणून प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक जी आहे हा पहिला पर्याय या प्रश्नासाठी दिलेला आहे आणि तो इथे बरोबर आहे. म्हणून काय की मी तिथं तो रेड केलेला आहे. तर म्हणून ए उत्तर जे आहे ते बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण 33. अप्रत्यक्ष परकीय गुंतवणूक ही परकीय व्यक्तींकडून कशामध्ये केली जाते किंवा डॅश यामध्ये केली जाते. पहिला आहे की देशातील कंपनींचे समभाग रोख्यांमध्ये, दुसरा बी आहे शेतीमध्ये, सी आहे सरकारी बँकांमध्ये आणि डी आहे वरीलपैकी नाही. तर याच्यामध्ये अप्रत्यक्ष परकीय गुंतवणूक ही परकीय व्यक्तींकडून कशामध्ये केली जाते, तर देशातील कंपनीचे जे समभाग आहेत किंवा ज्याला आपण शेअर्स म्हणतो, शेअर मार्केट्समध्ये किंवा बॉन्ड्समध्ये, तर ती यामध्ये केली जाते. म्हणून इथं जो पर्याय दिलेला आहे की अप्रत्यक्ष परकीय गुंतवणूक ही कशामध्ये केली जाते, तर देशातील कंपनीचे समभाग म्हणजे शेअर्समध्ये आणि रोख्यांमध्ये म्हणजेच बॉन्ड्समध्ये केले जाते. म्हणून पहिला जो पर्याय आहे, पहिला पर्याय इथं राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की सार्वजनिक विदेशी गुंतवणुकीचे प्रकार कोणते आहेत. तर पहिला आहे की द्विपक्षीय कर्ज
बी आहे द्विपक्षीय मृदू कर्ज, सी आहे बहुपक्षीय कर्ज आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर सार्वजनिक विदेशी गुंतवणूक जी विकसनशील किंवा अविकसित देशांमध्ये जी केली जाते, तर ते या प्रकारचे जे कर्ज जे आहेत तिन्ही प्रकारच्या कर्जांच्या माध्यमातून ती विदेशी गुंतवणूक केली जाते. म्हणून तीनही प्रकार इथे दिलेले आहेत. म्हणून डी जो ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व, इथं मी तो रेड केलेला आहे, हायलाईट केलेला आहे आणि तो ऑप्शन इथं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की 35वा जो ठराविक मुदतीसाठी अल्पविकसित देश आणि विकसित देश यांच्यामध्ये कर्जे दिली व घेतली जातात अशा कर्जांना काय म्हटलं जाते. तर त्यामध्ये आहे की द्विपक्षीय मृदू कर्ज, बी आहे द्विपक्षीय कर्ज, सी आहे आंतर सरकार अनुदान आणि डी आहे बहुपक्षीय कर्ज. तर याच्यामध्ये ठराविक मुदतीसाठी अल्पविकसित देश आणि विकसित देश यांच्यामध्ये कर्ज दिली आणि घेतली जातात. म्हणजे विकसित देश अल्पविकसित देशाला एका ठराविक मुदतीसाठी, ठराविक काळासाठी कर्ज देतो, त्याला द्विपक्षीय कर्ज म्हटलं जातं. द्विपक्षीय म्हणजे ते दोन देशांमध्ये घेतलं जातं आणि दोन देशांमध्ये दिलं जातं आहे, म्हणून त्याला द्विपक्षीय कर्ज म्हटलं जातं. म्हणून सेकंड पर्याय इथं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश हे कर्ज आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून विकसनशील व अविकसित देशांना दिले जाते. तर यामध्ये पहिला पर्याय आहे की बहुपक्षीय कर्ज, दुसरा आहे द्विपक्षीय कर्ज, तिसरा आहे आंतर सरकार अनुदान, डी आहे यापैकी नाही. तर हे जे कर्ज आहे की ज्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय ज्या वित्त संस्था आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल IMF आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, IBRD आहे की जागतिक बँक आहे, आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन आहे, या ज्या संस्था या संस्था विकसनशील व अविकसित देशांना जे कर्ज देतात त्याला बहुपक्षीय कर्ज म्हटलं जाते. म्हणजेच काय, म्हणून की ते या संस्थांकडून त्या देशांना विकासासाठी कर्ज दिले जाते, म्हणून त्याला बहुपक्षीय कर्ज म्हटले जाते. म्हणून पहिला जो पर्याय आहे तो इथे बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विकसित देशातील सरकार अविकसित देशातल्या सरकारला आर्थिक समस्या सोडवण्यासाठी कोणते कर्ज दिले जाते. तर विकसित देशामधलं जे सरकार आहे अविकसित देशातल्या सरकारला कर्ज देते आर्थिक समस्या सोडवण्यासाठी, तर ते कोणत्या प्रकारचे असते. तर त्यामध्ये असं म्हटलं आहे की पहिलं ऑप्शन आहे द्विपक्षीय कर्ज, बी आहे बहुपक्षीय कर्ज, सी आहे आंतर सरकार अनुदान आणि डी आहे यापैकी नाही. तर यामध्ये आर्थिक समस्या सोडवण्यासाठी विकसनशील देशांना किंवा अविकसित देशांना विकसित देशांकडून आंतर सरकार अनुदान हे दिले जाते की जे एका सरकारकडून दुसऱ्या सरकारला दिले जाते, म्हणून ते आंतर सरकार अनुदान असते. म्हणून इथे सी पर्याय आहे तो सी पर्याय इथं राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे की विदेशी मदत ही जेव्हा ठराविक अटींवर आधारित असते तेव्हा तिला काय म्हटले जाते किंवा काय म्हणतात. तर पहिलं ऑप्शन आहे की आंतर सरकार अनुदान, दुसरा आहे बंधनयुक्त मदत, तिसरा आहे बंधनमुक्त मदत आणि चौथा यापैकी नाही. तर यापैकी नाही हा जो पर्याय दिलेला आहे की विद्यार्थ्याला कसं कन्फ्यूज केलं जाऊ शकतं या प्रश्नाची प्रॅक्टिस व्हावी याकरता मी क्वेश्चन्स हा इथं टाकलेला आहे. तर याचं जे उत्तर आहे तर ते बंधनयुक्त मदत हे उत्तर आहे बी. तर विदेशी मदत ही म्हणजे काय की जेव्हा ठराविक अटींवरती आधारित असते तेव्हा तिला म्हणजेच काय तिथं बंधनं टाकलेले असतात, म्हणून त्याला बंधनयुक्त मदत म्हटले जाते. पुढचा 39 क्वेश्चन आहे की विदेशी मदत ही जेव्हा कुठल्याही अटींशिवाय मिळते तेव्हा त्या मदतीला काय म्हटले जाते किंवा काय म्हणतात. तर पहिला ऑप्शन आहे बंधनयुक्त मदत. आता इथं 38वा क्वेश्चन आणि 39वा क्वेश्चन याच्यामध्ये थोडा बदल आहे. आधीचा क्वेश्चन होता की ठराविक अटींवर आधारित असते, इथं असं म्हटलं आहे 39व्या क्वेश्चनमध्ये की कुठल्याही अटींशिवाय मदत मिळते. ओके, तर त्याला काय म्हटलं जातं की पर्याय दिले बंधनयुक्त मदत, बी आहे आंतर सरकार अनुदान, सी आहे बंधनयुक्त मदत आणि डी आहे यापैकी नाही. तर सी जो आहे की तो बंधनमुक्त मदत, कारण कुठल्याही अटी तिथे टाकल्या जात नाहीत अशा प्रकारची मदत दिली जाते, म्हणून सी पर्याय राईट आहे. पुढचा बघूया की पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारे धोरण हे कोणत्या प्रकारचे धोरण असते किंवा डॅश हे धोरण असते. तर तिथं पर्याय आहे चलनविषयक धोरण, बी आहे राजकोषीय धोरण, सी आहे विदेशी व्यापाराचे धोरण, डी आहे संरक्षण धोरण. तर
पैशाच्या पुरवठ्याचं जे धोरण आहे तर ते चलनविषयक धोरण असते, म्हणून चलनविषयक धोरण हा जो पहिला पर्याय आहे तो इथं राईट आहे किंवा शुअर आहे. पुढचा 41वा जो क्वेश्चन आहे की चलनविषयक धोरणाची वैशिष्ट्ये कोणती आहेत. पहिला आहे ए किमतीमधील स्थैर्य, बी आहे विनिमय दरात स्थैर्य, सी आहे आर्थिक स्थैर्य आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर यामध्ये चलनविषयक धोरणाची तिन्ही जे वैशिष्ट्ये दिलेली आहेत ती बरोबर आहेत. त्याच्यामुळे डी हा जो पर्याय आहे वरीलपैकी सर्व, तर इथं तो हायलाईट आणि रेड केलेला आहे मी, म्हणून तो पर्याय इथं बरोबर आहे. पुढचा बघूया की 42 क्वेश्चन्स. चलनविषयक धोरणाची संख्यात्मक साधने कोणती आहेत. तर पहिला आहे ए बँक दर किंवा बँक रेट, बी आहे रेपो रेट, सी आहे रिव्हर्स रेपो रेट आणि डी आहे वरीलपैकी सर्व. तर चलनविषयक धोरणाची संख्यात्मक साधने जी RBIकडून वापरली जातात किंवा मध्यवर्ती बँकेकडून वापरले जातात तर ती तीनही साधने ही वापरली जातात, म्हणून चौथा जो पर्याय दिलेला आहे की वरीलपैकी सर्व, म्हणून तो पर्याय बरोबर आहे. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया 43वा. त्यामध्ये आहे की मध्यवर्ती बँक जेव्हा खुल्या बाजारात सरकारी कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करते त्यास काय म्हणतात. तर पहिला आहे शेअर्सची खरेदी विक्री, बी आहे कर्जाचे व्यवहार, सी आहे खुल्या बाजारातील व्यवहार आणि डी आहे यापैकी नाही. तर यामध्ये तुम्हाला काय की थोडं लॉजिक यूज करणं गरजेचं असतं. तर काही मुलांना याचं उत्तर माहीत असेल, पण काहींना जर समजा थोडं कन्फ्यूज वाटत असेल तर पेपरमध्ये असा क्वेश्चन्स आला तर इथं थोडं लॉजिक यूज करायचं, कारण तिनं सुरुवातीला जसं म्हटलेलं आहे की मध्यवर्ती बँक जेव्हा खुल्या बाजारात सरकारी कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करते त्यास, म्हणून खुल्या बाजारात इथं आलेलं म्हणूनच काय की तो जो व्यवहार केला जातो आहे त्याला खुल्या बाजारातील व्यवहार म्हटले जाते, म्हणून सी हा जो पर्याय आहे हा इथे राईट आहे. तर हे तुम्ही हे जे लॉजिक आहे हे लॉजिक्स तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आहे किंवा पुढचा क्वेश्चन्स आहे मध्यवर्ती बँकेकडून व्यापारी बँकांना ज्या दराने कर्ज दिले जाते त्यास काय म्हटले जाते. तर पहिलं ऑप्शन आहे की रेपो दर, बी आहे रिव्हर्स रेपो दर, सी आहे बँक दर, डी आहे विनिमय दर. तर मध्यवर्ती बँकेकडून व्यापारी बँकांना जे कर्ज दिलं जातं त्याला रेपो दर म्हटलं जातं किंवा रेपो रेट म्हटलं जातं. एक्झाममध्ये रेपो रेट असं पण येऊ शकतं, रेपो दर असं पण येऊ शकतं. तर रेपो दर जे आहे तर हे राईट आन्सर आहे. ओके, पुढचा क्वेश्चन्स बघूया 45. आता याच्यामध्ये थोडा चेंजेस आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे की व्यापारी बँक ज्या दराने मध्यवर्ती बँकेकडे ठेवते त्यास काय म्हणतात. पहिला ऑप्शन आहे विनिमय दर, दुसरा बी आहे रिव्हर्स रेपो दर, सी आहे बँक दर आणि डी आहे रेपो दर. तर पहिला जो याच्यामध्ये दिलेला आहे की विनिमय दर, तर ते आन्सर ते चुकीचं आहे, ते होऊ शकत नाही, म्हणून रिव्हर्स रेपो दर हा जो पर्याय आहे हा पर्याय इथं बरोबर आहे. कारण 44 याच्या आधीचं क्वेश्चन बघा आणि या क्वेश्चन्समध्ये चेंज आहे. तिथं 44मध्ये काय म्हटलं आहे की मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना कर्ज देते, इथं व्यापारी बँका मध्यवर्ती बँकेकडे पैसे ठेवतात, म्हणजेच काय की काहीतरी व्याजदराने पैसे ठेवत आहेत व्यापारी बँक मध्यवर्ती बँकेकडे, म्हणून त्याला रिव्हर्स रेपो दर म्हटलं जातं. तर ह्या जे दोन्ही कन्सेप्ट आहे या दोन्ही कन्सेप्टमध्ये थोडा चेंजेस असतो, त्याच्यामुळे हा बदल तुम्ही लक्षात घेण्यासाठी मी दोन्ही क्वेश्चन्स इथं टाकलेले आहेत. पुढचा क्वेश्चन्स बघूया. पुढचा आहे की गुणात्मक पतनियंत्रणाची साधने कोणती आहेत. तर पहिलं आहे की ग्राहकांच्या कर्जावर नियंत्रण, बी आहे पतवाटपावर नियंत्रण, सी आहे प्रत्यक्ष कारवाई आणि डी आहे वरील सर्व. तर यामध्ये तिन्ही जे ऑप्शन आहेत तर तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यामुळे चौथा जो याच्यामध्ये पर्याय दिलेला आहे की वरील सर्व, तर गुणात्मक पतनियंत्रणाची साधने यामध्ये तिन्ही जे दिल्या ती पूर्णपणे बरोबर आहे, म्हणून डी हा पर्याय इथं बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की राजकोषीय धोरणात कोणत्या घटकांचा समावेश होतो. आता राजकोषीय धोरणाचे घटक कोणकोणते आहे ते माहीत असणं गरजेचं आहे. तर पर्याय दिलेले आहेत की पहिला आहे सार्वजनिक कर, दुसरा बी आहे सार्वजनिक खर्च आणि सी आहे सार्वजनिक कर्ज. आता डी इथे वरील सर्व हे पर्याय दिलेला आहे, वरील सर्व हे ऑप्शन दिलेलं आहे आणि ते वरील सर्व ऑप्शन बरोबर आहेत. कारण ते का बरोबर आहे, कारण हे जे तिन्ही जे पर्याय आहेत ए बी सी हे राजकोषीय
धोरणाचे हे पूर्णपणे तीनही पर्याय बरोबर आहेत. म्हणून डी जो ऑप्शन आहे वरील सर्व हे इथं बरोबर राईट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे कोणते असतात. तर पहिलं ऑप्शन दिलेलं आहे की रोजगार निर्मिती, बी आहे आर्थिक विकास, सी आहे उत्पन्नातील विषमता कमी करणे आणि डी आहे वरील सर्व. तर इथे राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे जी आहेत तर ती तिन्ही जी उद्दिष्टे दिली आहेत ती परफेक्ट पूर्णपणे राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे आहेत. म्हणून डी जो ऑप्शन आहे वरील सर्व तर हा ऑप्शन बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया की अर्थसंकल्पातील तूट भरून काढण्यासाठी सरकार कशाचा अवलंब करते. अर्थसंकल्पातील तूट भरून काढण्यासाठी सरकार कशाचा अवलंब करते. तिथं डॅश दिलेलं आहे म्हणजेच काय की कशाचा अवलंब करते. ऑप्शन दिलेला आहे विनिमय दराचा, बी आहे अतिरिक्त व्याजदराचा, सी आहे तुटीचा अर्थ भरण्याचा आणि डी आहे यापैकी नाही. तर जे ऑप्शन याच्यामध्ये दिलेलं आहे की तुटीचा अर्थ भरण्याचा जो ऑप्शन आहे तो इथं बरोबर आहे. कारण काय की अर्थसंकल्पामध्ये जेव्हा तूट निर्माण होते तर ती जी तूट भरून काढण्यासाठी सरकारकडून तुटीचा अर्थ भरण्याचा वापर केला जातो किंवा अवलंब केला जातो. ओके, तर त्यामुळे सी जे ऑप्शन आहे की तुटीचा अर्थ भरण्याचा तर हे पर्याय बरोबर आहे. पुढचा बघूया क्वेश्चन. पुढचा आहे की मंदीच्या परिस्थितीमध्ये सरकारला कोणत्या प्रकारचे राजकोषीय धोरण स्वीकारावे लागते. तर आता हे माहीत असणं गरजेचं आहे. सिम्पल क्वेश्चन आहे प्लस त्याच्यामध्ये की तुम्हाला ॲप्लिकेबल क्वेश्चन आहे. म्हणजे तुमची कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर हा क्वेश्चन तुम्हाला नक्कीच येईल. म्हणून त्या अनुषंगाने मी हा क्वेश्चन्स इथं टाकलेला आहे. तर मंदीच्या परिस्थितीमध्ये सरकारला कोणत्या प्रकारचे धोरण राजकोषीय धोरण स्वीकारावं लागते. पहिलं आहे कपातीचं, दुसरं आहे विस्ताराचं, तिसरं आहे शून्य खर्चाचं आणि चौथा जो आहे तो आहे यापैकी नाही. तर इथे यापैकी नाही हा जो पर्याय दिलेला आहे हा काय की क्वेश्चन्स होऊ शकतं कदाचित एक्झाममध्ये असा क्वेश्चन आला तर त्याची सवय व्हावी याकरता किंवा त्याची प्रॅक्टिस व्हावी याकरता मी हा क्वेश्चन दिलेला आहे. तर मंदीची जेव्हा परिस्थिती असते तेव्हा सरकारला काय करावं लागतं की विस्ताराचं राजकोषीय धोरण स्वीकारावं लागतं. कारण राजकोषीय धोरणाचे जे घटक आहेत वेगवेगळे पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे सार्वजनिक खर्च किंवा टॅक्सेशन, पब्लिक डेट. तर याच्यामध्ये काय आहे की सार्वजनिक खर्चामध्ये गव्हर्नमेंटला वाढ करावी लागते, करांमध्ये देखील बदल करावा लागतो. त्याच्यामुळे काय आहे की गव्हर्नमेंटला विस्ताराचं राजकोषीय धोरण स्वीकारावं लागतं. म्हणून बी जो पर्याय आहे तो इथे बरोबर आहे. पुढचं क्वेश्चन आहे की तेजीच्या परिस्थितीमध्ये सरकारला कोणत्या प्रकारचे राजकोषीय धोरण स्वीकारावं लागते. तर याच्यामध्ये पहिलं जो ऑप्शन आहे कपातीचे, बी आहे विस्ताराचे, सी आहे शून्य खर्चाचे आणि डी आहे यापैकी नाही. तर आता इथं 50वा जो क्वेश्चन होता त्याच्या कम्प्लिटली पूर्णपणे विरुद्ध इथं क्वेश्चन दिलेला आहे. त्याच्यामुळे इथं काय की तेजीच्या परिस्थितीमध्ये सरकार काय करतं की राजकोषीय जे धोरण आहे ते कपातीचं राजकोषीय धोरण स्वीकारतं. म्हणजेच काय की लोकांच्या हातामध्ये पैसा गेला नाही पाहिजे याकरता गव्हर्नमेंट काय करतं की सार्वजनिक खर्चामध्ये कपात केली जाते, जे टॅक्सेस आहे टॅक्सेसमध्ये वाढ केली जाते आणि पब्लिक डेटमध्ये सार्वजनिक खर्चामध्ये सुद्धा काय की चेंजेस केला जातो. म्हणून काय की इथं पहिला जो ऑप्शन आहे कपातीचं तर सरकार राजकोषीय धोरण कपातीचं राजकोषीय धोरण स्वीकारतं. म्हणून ए पर्याय इथं हा बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन आहे की मंदीच्या परिस्थितीमध्ये सरकार राजकोषीय धोरणात कोणते बदल करते. आता पाठीमागे जे क्वेश्चन विचारलेले होते की 50 आणि 51 की त्याचे जे रिझन्स मी तुम्हाला सांगितले तर त्याचे जे रिझन्स आहेत ते या क्वेश्चन्समध्ये आलेले आहेत. एक्झाम्समध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात की मंदीच्या परिस्थितीमध्ये सरकार राजकोषीय धोरणात कोणते बदल करते. तर पहिलं आहे की दिलेलं आहे ए बघा की सार्वजनिक खर्चात वाढ करते, बी सार्वजनिक करामध्ये कपात करते, सी आहे की तुटीचे अंदाजपत्रक सादर करते. तर तीनही जे पर्याय आहेत तर तीनही पर्याय इथे बरोबर आहेत. कारण राजकोषीय धोरण मंदीच्या परिस्थितीमध्ये सरकार सादर करताना हे जे तिन्ही पर्याय दिलेले आहेत हे अशा प्रकार राजकोषीय धोरण सादर केले जाते. त्याच्यामुळे तीनही पर्याय बरोबर आहे. सार्वजनिक खर्चामध्ये वाढ केली जाते, करांमध्ये कपात केली जाते आणि
तुटीचं अंदाजपत्रक सादर केलं जातं. म्हणून डी हे जे ऑप्शन आहे हे बरोबर आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे तो बघूया की तेजीच्या परिस्थितीमध्ये सरकार राजकोषीय धोरणात कोणते बदल करते. आता 52 जो क्वेश्चन आहे आणि हा 53 जो क्वेश्चन आहे हा एकमेकांच्या विरुद्ध आहे. तर काय की याच्यामध्ये बघा की तेजीच्या परिस्थितीमध्ये सरकार राजकोषीय धोरणात कोणते बदल करते. तर याच्यामध्ये विरुद्ध आन्सर येईल. पहिलं ऑप्शन आहे की सार्वजनिक खर्चात कपात करणे, सार्वजनिक करात वाढ करणे आणि शिल्लकीचं अंदाजपत्रक सादर करणे. तर आधीच्या प्रश्नाच्या कम्प्लिटली पूर्णपणे इथं विरोधी आन्सर दिलेले आहेत आणि डी जे दिलेलं आहे की वरील सर्व. म्हणून तिन्ही जे पर्याय इथं दिलेले आहेत की ए बी सी ते तिन्ही पर्याय बरोबर आहेत. कारण काय की तेजीच्या परिस्थितीमध्ये महागाई जास्त वाढत जाते, सरकारला लोकांच्या हातामध्ये पैसा काढून घ्यावा लागतो. त्याच्यामुळे सरकार काय करतं की सार्वजनिक खर्चामध्ये कपात करतं. म्हणजेच काय की आपोआप लोकांच्या हातामधला पैसा काढून घेतला जातो. सार्वजनिक करामध्ये वाढ केली जाते. करांमध्ये वाढ केल्यामुळं काय होतं की लोकांच्या हातामधले पैसा सरकारकडे येतो आणि शिल्लकीचं अंदाजपत्रक सादर केल्यामुळे काय होतं की सरकारकडे जास्त पैसा राहतो आणि लोकांच्या हातामध्ये पैसा कमी जातो. त्याच्यामुळे काय आहे की जे तेजीची परिस्थिती जी असते अर्थव्यवस्थेमध्ये महागाई वगैरे ती कमी होऊन जाते. त्याच्यामुळे काय की सरकार अशा प्रकारचं धोरणामध्ये बदल करते. म्हणून ए बी सी हे तिन्ही जे घटक आहेत ती तिन्ही घटक बरोबर आहेत. म्हणून डी वरील सर्व हे जे ऑप्शन दिलेले आहेत हे पूर्णपणे राईट आहे. तर अशा प्रकारे मी TYBA इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग TYBA G3साठी या विषयासाठी हे IMP MCQ किंवा जे आपण त्याला मॉडेल MCQ म्हणू शकतो हे मी ह्या विषयासाठी तयार केलेलं आहे. तर आपण नक्कीच सर्वांनी जे MCQज आहेत याचा स्टडी करावा, हे नेहमीच सारखं रीड करावं. याच्या माध्यमातून काय की तुमची नक्कीच परीक्षा संदर्भामध्ये तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुमचा एका प्रकारे तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण होईल. तर मी आपल्या सर्वांना या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट करतो आणि परत एकदा की आपण सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करावं. मी इथे थांबतो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच इकॉनॉमिक्सबद्दल नवीन माहिती घेऊन येतो किंवा S3बद्दल जो पेपर होणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी S3 इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स जे आहे त्या विषयाबद्दल मी MCQज बनवणार आहेत. तर आपण चॅनलला सबस्क्राईब करावं की ज्यामुळे आपल्याला S3चे जे मी MCQ बनवणार आहेत ते सहजपणे आपल्याला उपलब्ध होतील. तर थँक्यू सो मच. थँक्स ऑल.